राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता घराच्या बाहेर सगळं काही सामान जे आहे ते काढून फेकलेलं असतं आणि मग ते एक एक करून सामानना चारू आता उचलायचा प्रयत्न करत असते. चारू आता एक एक सामान उचलत असतानाच ना तिला आता मामा आजी म्हणत असतात की आता तू हे सगळं किती उचलत बसणार आहेस सांग ना. मग तेव्हाच ना चारूला आपला संसार अगदीच ना स्वतःच्या जीवापेक्षाही प्यारा असतो आणि त्याचसाठी ती आता हे सगळं काही हळूहळू का होईना उचलत असते. आणि जेव्हा ती आता हे सगळं उचलत असते ना तेव्हा मात्र आता आजूबाजूची लोक चारूकडे बघत असतात आणि चारूची मात्र मजा मस्करी करत असतात, कारण त्यांना आता हे सगळं होतं हे बघून तर ना वेगळंच काहीसं वाटत असतं. इकडे मामाला मात्र आपल्या डोक्यावरचं छत गेलं याचं खूपच जास्त टेन्शन येतं. मग तेव्हा दुसरीकडे चारूही म्हणत असते की आता हे दिवस आलेच आहे तर हे उचलून तरी माझं सामान जे आहे ते नीट ठेवते, असंही आता चारू बोलत असते. तेच आता आजूबाजूचे कोणीही लोक ना आता या लोकांना साधा आसरासुद्धा द्यायला तयार नसतात, कारण आता इकडे चारूला असं वाटत असतं की आपण निदान आपला संसार तरी वाचवायला हवा. आणि त्याचसाठी ती आता जे काही सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे ते उचलायचा प्रयत्न करत असते. तेच आता मामा जो आहे तो मात्र कौस्तुभला विचारायचा प्रयत्न करत असतो की हे सगळं नेमकं काय आहे आणि कशासाठी. पण आता कौस्तुभना तोंडातना एकही शब्द बाहेर काढत नसतो. कौस्तुभ आता शांत उभा असतो, पण कौस्तुभमुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आलेली होती. तेच दुसरीकडे आता तृप्ती जी आहे ती म्हणत असते की आता आपण कुठे जायचं. तेच आता प्राजक्ता म्हणत असते की आपण ना काळजी करू नका, आपण एखादं हॉटेलमध्ये कुठे घर भेटते का ते बघूया. मग मी हॉटेल बघते फोन करून, मग आपण तिकडेच जाऊया असंही आता प्राजक्ता म्हणत असते. तेच तृप्ती म्हणत असते की अगं पण तुझ्याकडे असणारे सगळेच पैसे आता संपले आहेत ना. तर प्राजक्ता तिला सांगत असते की हो पण माझा आजच पगार झाला आहे तर ते पैसे आहेत ते पैसे आपण हॉटेलमध्ये देऊ शकतो. मग आता हॉटेलमध्ये तिने फोन केलेला असतो आणि रूम्स अवेलेबल आहेत का हे विचारलेलं असतं. तर मग समोरचा माणूस सांगतो की ओ आहेत ना अवेलेबल, किती रूम हवे आहेत. तेच आता प्राजक्ता सांगते की आम्हाला 3 रूम तरी लागतील. मग 3 रूम सांगितल्यामुळे आता तो म्हणतो की ठीक आहे मी तुम्हाला सांगतो 3 रूम आहेत की नाही. मग तेच इथे तृप्ती म्हणत असते की होईल का आपले 3 रूममध्ये आणि पैशांचं काय. तेव्हाच ना ती म्हणत असते की पैशांचं ना होऊन जाईल, कारण माझा पगार झाला आहे ना त्यातले पैसे आहेत ते आपण देऊया असंही आता ठरलेलं असतं. मग आता ती वाट बघत असते की कधी फोन येतोय. तेच इकडे आता भाग्या जी आहे ते इंटरव्ह्यूसाठी निघालेली असताना ती स्वतः तयारी करत असते. म्हणजेच ना ती एकटीच पुटपुटत असते की आता तिला काय काय सांगायचं आहे. 12वी नंतर तिचं ग्रॅज्युएशन झालं आहे, ग्रॅज्युएशननंतर तिने काय काय केलं आहे या सगळ्या काही गोष्टी. मग आता ती बोलूनसुद्धा जाते की मी जेवणही उत्तम बनवते आणि नंतर स्वतःच्याच डोक्यात मारते आणि म्हणत असते की अरे हे थोडी मला विचारणार आहे. असं बोलून ती आता शांत बसते. तेच दुसरीकडे मात्र आता कळत नसतं की काय करावं ते, आणि त्यामुळेच ना इथे असणारा जो आरव आहे तो तिच्याकडे बघून हसत असतो आणि आरव म्हणतो की उलट आहे ना तू जे काही करतेस ना ते भारी आहे. तुझ्यामधले जे कॉन्फिडन्स आहे, जी जिद्द आहे ना ते एकदम भारी आहे आणि माझा ना पूर्णपणे विश्वास आहे तुझ्यावर की तू ह्या सगळ्या काही गोष्टी ना एकदम परफेक्ट जमवू शकतेस आणि जमतीलही तुला, असंही आता तो बोलत असतो तिला. आणि तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी बोलून झाल्यानंतर याला तो आता कॉन्फिडन्स देत असतो. म्हणजेच ना तू करू शकतेस, तुझ्या आहे जिद्द, कारण त्या दिवशी त्या मुलांसोबतसुद्धा तू आता मी भांडणं करताना बघितलेलं आहे. त्यानंतर मी तुला त्यानंतर ह्यासुद्धा बघितलं आहे, कारण मला ना माहितीही नव्हतं की एवढं सगळं होईल, पण तू ना उत्तम कामगिरी केलीस बघ त्या दिवशीसुद्धा. म्हणजे मी तर इमॅजिनच करू शकत नाही एवढं कसं जमवून आणलंस तू. लग्नात पण काय कॉन्फिडेंटली बोललीस आणि लग्न मोडलंस, त्यासाठीसुद्धा ना एक डेडिकेशन लागतं आणि ते तुझ्यात आहे. असं तू समजू नकोस की तू कुठे कमी आहेस, कारण तुझ्यामध्ये तेवढी पॉवर आहे.
ही आता तो तिला बोलत असतो आणि तिचं कॉन्फिडन्स अजूनच वाढवत असतो. तो तिला म्हणत असतो की कोणत्याही गोष्टीची ना काळजी करायची नाही, मी आहे ना तुझ्यासोबत, मग नको टेन्शन घेऊ. आणि तसंही तुला काय प्रॉब्लेम येत असेल तर मला सांग ना, मी तुला ह्या सगळ्यामध्ये मदत करेन, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी तर होत असतात. मग इकडे आता हॉटेलमधून फोन आलेला असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की रूम्स अवेलेबल आहेत, पण 10,000 रुपये होतील. 10,000 त्याने सांगितल्याबरोबर आता मात्र 10,000 कुठे खिशाला परवडणारे आहेत प्राजक्ताच्या, कारण प्राजक्ताचा पगारच तेवढा आहे आणि आता 10,000 रुपये तिथे देणं म्हणजे नाहीच. मग ती आता म्हणते की मी तुम्हाला कळवते फोन करून, कारण आता थोडं कामात आहोत, असंही आता तिने उगाच कारण दिलेलं असतं. कारण तिला आता ते परवडणारं नसतं, कारण 10,000 रुपये फक्त एका दिवसासाठी हॉटेलमध्ये द्यायचे, ह्या कशा काही गोष्टी परवडतील ही विचार ती करते आणि फोन ठेवून देते. मग आता तृप्ती म्हणत असते की आपण जायचं तरी कुठे, सगळीकडनंच वाट लागलेली आहे आपली, आपल्या डोक्यावरचं छतही गेलं, मग आता कसं मॅनेज करायचं आहे. हो हो मला कळतंय आपल्या डोक्यावरचं छत गेलं, बघूया काही जमतंय का. मग तेव्हाच ना इकडे आता प्राजक्ता तृप्तीला धीर देत असते. मामा हे सगळं बघत असतो की बिचारी मुलगी आपली नसूनसुद्धा या घरासाठी किती काय काय करते, या घरातल्यांसाठी, असाही विचार ना आता मामाने केलेला असतो. आणि मामा जेव्हा हे सगळं काही बघतो तेव्हा मामाला लक्षात येतं की ही मुलगी ना आपल्या घरासाठी खरंच ना योगदान आहे. मग तेव्हाच ते तृप्ती मात्र म्हणत असते की काय करू, कुठे राहायचं. मग तेच ना प्राजक्तालाही कळत नसतं की आता कुठे राहायचं आहे ते. प्राजक्ताही थोडासा का होईना आता विचार करत असते. तेच चारू आता इतर लोकांकडे बघत असते, तर ती लोक जे आहेत ना ती मात्र आता म्हणत असतात की चला चला, त्या बायकांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं आणि त्या बायका ज्या आहेत ना त्या एक एक करून तिकडनं निघतात, कारण त्यांना असं वाटत असतं की आपण जर आता इथे थांबलो तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यापेक्षा आपण आहे ना इथून बाहेर पडूया, कारण जर आपण थांबलो तर आपल्या घरात यांना जागा द्यावी लागेल, पण आता त्यांना आपल्या घरात कशाला जागा द्यायची आहे, त्यापेक्षा आपण इथून जाऊया, असंही त्यांचं बोलणं ठरतं. आणि त्यामुळेच ना आता ते पटकन तिकडनं जायला निघतात. तेव्हाच ना इकडे माई आजी म्हणत असते की जा गं जा, तुमच्याकडे कोण येतं आहे राहायला, कोणी येणार नाही आहे बघा तुमच्याकडे राहायला, आणि काय माझं घर कमी आहे का ह्या लोकांसाठी, चला आता तुम्ही ना सगळीजणं माझ्या घरी चला, असंही आता माई आजी बोलत असते. मग माई आजी जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र नाही तुझ्या घरात आम्ही नाही येऊ शकत, असंही आता मामांनी सांगितलेलं असतं, कारण मामांसाठी ते घर ना खूपच छोटं असतं. आणि मग मामा विचार करतात की आपण या वयात त्यांच्याकडे कशाला जायचं आणि मग त्यांच्यावर वजन होण्यासारखं आपण का करायचं, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग आता म्हणत असतात की नको नको, आता तुमच्या या वयात आमचं तुम्हाला अजून वजन नको, त्यापेक्षा आम्ही काय ते इथे राहू, असंही आता म्हटलं जातं. पण माई आजी म्हणतात की हो असं का, आता म्हणजे तुम्ही माझ्याकडे आलात तर तुमचं वजन मला होणार आहे का, काही नाही मी जावई बापू तुमचं आता ऐकणार नाही आहे, मी तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही मला कधी असं बोलता का नाही ना, मग आता सुद्धा तुम्हाला त्या हक्कानं माझ्या घरी यावंच लागणार आहे. थोडी अडचण होईल, पण आता आपल्याकडे जर राहायला घरच नसेल तर दुसरा काही पर्याय दिसत नाही आहे मला. आपण एक काम करूया, जे काही ठरवायचं ना ते माझ्या घरी जाऊन ठरवूया, पण आता इकडनं जाऊया, कारण इथे थांबून ना आता तसाही उपयोग नाही आहे. सगळेच जण आपल्या तोंडाकडे बघतायत पण आपल्याला काहीच उत्तरं भेटत नाही आहेत. त्यापेक्षा ना मला असं वाटतं की आपण जरा बाहेर जाऊया, माझ्या घरी जाऊन थोडं बसून बोलूया, हे ठरतं. मग आता प्रत्येकजण थोडं थोडं का होईना आता सामान तिथे जे पडलं आहे ते उचलायचं काम करत असतात. तेच आता प्राजक्ता मामाला सांगत असते की मामा तू काळजी करू नको, ठीक होईल. पण मामाला आता प्रश्न पडलेला असतो की कौस्तुभमुळे ही आज वेळ आलेली आहे, पण कौस्तुभने एवढे पैसे घेतले तरी कशासाठी आहेत, याचं उत्तर मामाला आता शोधून काढायचं असतं. प्राजूला सुद्धा नको त्या ह्या वयामध्ये ताप, पण आता प्राजक्ताला ते विचारत असतात की तू त्या गुंडांना कधीपासून ओळखतेस,
प्राजक्ताच्या तोंडात ना तर आता शब्द बाहेर पडत नसतात. तेच दुसरीकडे आता तू इंटरव्ह्यूला जातेस ना तर एवढं दडपण आणू नकोस, एकदम फ्रेश राहा. मग आता तू मला शिकवणार आहेस का की इंटरव्ह्यूला कसं राहायचं ते, असंही भाग्य आता आरवला म्हणत असते. तेच आता आरव म्हणत असतो की का नाही, मला ना इंटरव्ह्यू घेता येतात, मी ना 10 जणांचे तरी इंटरव्ह्यू घेतले आहेत आतापर्यंत. हे जेव्हा आता भाग्यश्रीला समजतं तेव्हा भाग्यश्री तर त्याच्याकडे आता वेगळ्याच नजरेनं पाहत असते. मग भाग्यश्री म्हणत असते की प्लीज ना यार, तुला एवढ्या जणांचे इंटरव्ह्यू घेतले आहेस तर तुला एक्सपिरियन्स तर आहेस ना, मग मलासुद्धा सांग ना कसं असणार आहे तिथे सगळं. म्हणजे मला ना असं दडपण आलं आहे, मग मला थोडं हलकं कर ना, तूच करू शकतोस बघ. म्हणजे आता गाडीही चालव आणि माझ्याशी बोलही, मलाही सांग की हे इंटरव्ह्यू नेमके कसे होतात, काय होतात, काय काय क्वेश्चन विचारले जातात, आपण पॉझिटिव्हली कसं बघायचं ते सगळं. मग आता हे सगळं बोलत असतानाच ना तो म्हणत असतो की हो मी सांगतो कसं काय करायचं आहे ते, मग तू तसंच करशील ना. मग ती म्हणते की हो मी सगळ्या काही गोष्टी तशाच करेन, कारण का मला ना आत्ताच्या घडीला हा इंटरव्ह्यू पास होणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी मला तुझी मदत लागते. मग आता गाडी चालवत असतानाच ना तो एक एक करून तिला ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या सांगत असतो. तो आता पहिल्यांदा तिला अशी टिप देतो की बघ, जेव्हा आपण एक समोर असतो तेव्हा आता त्याच्याकडे बघून ना हलकीशी स्माईल करायची असते. जे काही प्रश्न विचारले जातील त्या सगळ्या प्रश्नांना ना हलकीशी स्माईल देऊनच मग उत्तर द्यायचं असतं. मग त्याचबरोबर तो हे सुद्धा सांगतो की बघ, तुला आता हजारो प्रश्न विचारले जातील पण त्या उत्तरांची अपेक्षा जी आहे ना ती जास्त नाही ठेवायची. म्हणजे बोलताना एकदम छोटीशी स्माईल, थोडीशी अजून, असं बोलून तो आता तिला स्माईल करायला सांगतो आणि तिला तसं सगळं काही बोलायला सांगतो. आणि मग जेव्हा त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्याप्रमाणे इथे घडत असतात आणि त्यामुळेच ना आता खूप बरं वाटत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. तेच आता जी सगुणा आहे तिच्या मोबाईलवर फोटो आलेला असतो आणि मग तो फोटो ना ती आता दाखवू लागते. तो फोटो आता जेव्हा ती दाखवते ना तेव्हा मात्र आनंद मात्र खूप जास्त आता झालेला असतो इथे असणाऱ्या या सुलक्षणा म्हणत असते की फायनली जे हवंय ते पॉसिबल झालंय. मग अंबिकाही म्हणत असते की वहिनी हो खरंच की तिच्या घराला लॉक लागलेलं आहे. मग आता सुलक्षणा म्हणते की प्राजक्तासाठी आता फक्त एकच आसरा आहे, तो म्हणजे हे घर. आता जेव्हा तिला या घरात राहायचं असेल ना तेव्हा तिला या घराची दारं केव्हाही उघडी आहेत, ती बिनधास्तपणे इथे येऊन राहू शकते असंही आता म्हटलं जात असतं. आता ती स्वतःला वाईटसुद्धा वाटून घेत असते. म्हणजेच ना ती आता म्हणत असते की मला ना कसंच होतं आहे, म्हणजे मी त्या मुलीला तर घराबाहेर काढलं आहे पण खरंच ना मला वाईटही वाटतं आहे त्या मुलीबाबत. तेव्हा ना इथे आता अंबिका म्हणत असते की तुम्ही ना वाईट वाटून घेऊ नका, मला कळतं आहे की तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतो आहे, पण काय करणार, आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सहन कराव्या लागणार आहेत आणि या सगळ्यामध्ये काहीतरी चांगलंच तर होणार आहे ना, वाईट तर होणार नाही आहे ना. तुम्ही जे काही ठरवताय ते चांगल्याच उद्देशाने ठरवताय ना. मग मला असं वाटतं की आपण जे आहे ना ते ह्या सगळ्याकडे एका पॉझिटिव्ह वेने बघायला हवं, स्वतःला जास्त त्रास करून घ्यायला नको असंही आता म्हटलं जातं. आणि मग तेव्हा जाऊन कुठेतरी ना गोष्ट सुलक्षणाला सुद्धा पटते. मग सगुणा आता म्हणत असते की पण मला ना तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजेच ना मला सांगा की जर आता हे सगळं तर होतंय पण जर या सगळ्यासाठी तयार नाही झाले तर काय करायचं, कारण ऑलरेडी बघितलंत ना तुम्ही सुद्धा की काय झालं आहे ते, त्यामुळेच ना मला टेन्शन येतं की काय करावं. आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भाग्यश्री आता एका त्यांच्या संस्थेमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जॉबसाठी गेलेली असते. तेच ती आता बाहेर थांबलेली असताना ना तिथे एक आई आपल्या लहान मुलीला समजावून सांगत असते की आपल्याकडे राहायला घर नाही आहे पण आपल्याला ह्या ताईंनी घर दिलेलं आहे, आपण इथे राहूया, मग तू थोडंसं तरी खाऊन घे ना. पण आता ती मुलगी ना खाऊन घ्यायला सुद्धा तयार नसते, पण तिची आई ना पोटतिडकीने तिला विनवणी करून मनवायचा प्रयत्न करत असते. पण ती मुलगी ना रागावून रुसून बसलेली असते आणि त्यामुळेच ना ती काही खायला तयार नसते. ती आता काही खायला तयार नसल्यामुळे ना आता तिच्या आईला ना वाईट वाटत असतं आणि हे भाग्याने बघितलेलं असतं. भाग्या आता तिच्या बाजूला जाऊन बसते आणि भाग्या जशी तिच्या बाजूला
जाऊन बसते ना तसं ती तिला आता खेळून म्हणजे तिला आता शांत करायचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की हे बघ आता हा बॉल किती सुंदर आहे, हा तुझा आहे का? आणि मग तो बॉल ना भाग्याने स्वतः हातात घेतलेला असतो आणि त्या बॉलने ना ती खेळू लागते. मग थोड्याच वेळात ना तिच्याकडे बरोबर त्या लहान मुलीचं लक्ष जातं. तिचं नाव असतं परी आणि तिचं लक्ष गेल्यामुळे ना आता मात्र ती आता बघतच राहते आणि मग नंतर ती आता म्हणत असते की म्हणजे तुला बॉलने खेळता येत नाही का, असं ती भाग्याला बोलते. मग भाग्या म्हणते की हो ना, बघ ना मला तर जमतच नाही आहे, मला शिकवशील का तू? मग ती म्हणते की हो शिकवेन ना. आणि मग आता बॉलने कसं खेळायचं, कसं त्यांचं सगळं आहे ते आता ती शिकवत असते. मग आता दोघीही जणी बॉल खेळत असतात आणि तेव्हाच ना त्या परीचं मन छान रमतं. भाग्याने तिला विचारलेलं असतं की तुझं नाव काय? तेव्हा ती परी असं छोटंसं नाव तिचं सांगते आणि भाग्याला ते नाव खूप जास्त आवडतं. इकडे आता माई आजीच्या घरामध्ये तृप्ती, कौस्तुभ सगळीजण आलेले असतात. तृप्ती जेव्हा माई आजीची खोली बघते तेव्हा ती म्हणते की हे काय, खोलीत शिरल्या संपलंसुद्धा घर, म्हणजे मी तर विचार केला होता की बेडरूम वगैरेसुद्धा असेल पण बेडरूम नाहीच आहे का? मग आता माई आजी म्हणते की हो बेडरूम का, तुला थांब बांधतोय, काम चालू आहे, काम झालं की तुला सांगते बेडरूम झाला की, असंही आता मुद्दामून माई आजी बोलत असते. तिला तर तृप्तीचा रागच येत असतो. तृप्तीला ती नटमोगरी म्हणत असते. तेच आता इथे बाबांना कसं बसवलं जातं, बाबांना त्रास होत असतो. त्यातच बाबांना आता कौस्तुभला हाक मारून बोलून घेतात. कौस्तुभ आता त्यांच्या समोर येऊन उभा असतो. कौस्तुभला मामा बोलत असतात की सांग नेमके आता तू त्यांच्याकडनं किती पैसे घेतलेले आहेस? मग आता ना कौस्तुभला काहीच बोलता येत नसतं. कौस्तुभ शांत असतो. कौस्तुभ जसा शांत असतो ना तसं मात्र आता तृप्ती त्याच्याकडे बघत असते. तेच आता कौस्तुभना विषय बदली करायचा प्रयत्न करत असतो. तेच आता मामा बोलत असतात की मी तुला कौस्तुभ विचारतोय काहीतरी, तू त्यांच्याकडनं किती पैसे घेतले आहेस? त्याच वेळेला आता प्राजक्ता जी आहे ती मात्र मामाला शांत करत असते. तेव्हाच प्राजक्ताला मामा बोलत असतात की आज आपल्या डोक्यावरचं छत गेले प्राजूबाळा, म्हणून मी त्याला विचारतोय किती पैसे घेतलेत हे तर निदान आपल्याला कळलं ना तर ते तरी बरं ना. आपलं घर आपल्या हातात ना गेलंय, ह्या गोष्टी एवढ्या मोठ्या आहेत ना, हे कळतंय का? मग तेव्हाच ना प्राजक्ता म्हणत असते की मामा मला कळतंय, सगळं काही होईल बरोबर, थांब. मग तेव्हाच ना आता इकडे प्राजक्ता जी आहे ती समोर असलेल्या इकडे तृप्तीकडे बघत असते आणि तृप्ती जी आहे ती आता तिच्याकडे रागातच पाहत असते, कारण तृप्तीला आता तिथे राहवत नसतं. तेच दुसरीकडे आता भाग्या त्या मुलीसोबत छान खेळते आणि भाग्या त्या मुलीसोबत खेळत असल्यामुळे ना आता त्या मुलीच्या आईलासुद्धा तिला भरवता येतं आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईलसुद्धा येते. तेवढ्यातच ज्या इंटरव्ह्यू घ्यायला असतात ना महिला संरक्षणामध्ये, त्या इंटरव्ह्यू देणाऱ्या मॅडम ज्या आहेत त्या बाहेर येतात आणि मग त्या आता म्हणतात की खरंच ना तू एका लहान मुलीच्या चेहऱ्यावर हसू आणलेलं आहेस. काल रात्रीपासून ती मुलगी तिच्या आईवर चिडलेली होती, रागवलेली होती आणि काही खातसुद्धा नव्हती, पण तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं. मग हे कसं जमवलंच असं देखील आता विचारलं जातं. तेव्हाच ना आता भाग्या सांगत असते की एका मुलीचं मन एका स्त्रीचं मन ना दुसऱ्या स्त्रीलाच कळतं, तिच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते, आणि त्यामुळेच मी तसाच समजून विचार केला आणि तिला ज्या गोष्टींची आवड आहे त्या गोष्टींमध्ये आधी तिला इंटरेस्ट दिला. म्हणजेच ती आधी माझ्यासोबत बॉल खेळायला आली, मग नंतर ती खायलासुद्धा लागली, असंच काहीसं. मग तेव्हाच ना त्या मॅडम सांगतात की खरं तर इथे इंटरव्ह्यू घ्यायला मीच आहे आणि मीच तुझा इंटरव्ह्यू घेत होते आणि तू इंटरव्ह्यूमध्ये पास झालेली आहेस, मग कधीपासून जॉईन होते, असं देखील आता भाग्याला डायरेक्टली त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यामुळेच ना आता भाग्या जी आहे ती खूप जास्त खुश झालेली होती, कारण तिचा इंटरव्ह्यू अशा पद्धतीने पार पडेल असं तिला वाटलंसुद्धा नव्हतं. पण आज ती इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती. तेच दुसरीकडे आता जी चारू आहे ती आता प्राजूलासुद्धा विचारायचा प्रयत्न करते की प्राजू तुला काही माहिती आहे का या सगळ्याबद्दल, म्हणजे ते गुंड तुला ओळखत होते, मग त्या गुंडांनी तुझी आणि त्यांची कशी ओळख झाली याबद्दल मला जरा सांग ना, काय घडलं होतं नेमकं आणि हे कधीपासून तुला माहिती आहे हे पण मला जरा सांग ना, असंही आता विचारलं जातं. कारण या गोष्टी तृप्तीलासुद्धा माहिती होत्या आणि त्याचसोबत या गोष्टी प्राजूलासुद्धा माहिती होत्या. तेच आता चारू तृप्तीकडनं ना
सगळ्या गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण ही माई आजी जी आहे ना ती तितकीच हुशार. इथे आता माई आजी म्हणत असते की काय गन्नट मोगरे, आता बसून राहणार आहेस का आणि घरातली कामं कोण करणार, स्वयंपाकसुद्धा करायचा आहे, औषधांचं त्यांच्या बघायचं आहे सगळं काही. मग आता प्राजक्ता पटकनी कामाला लागत असते. तेच ना इथे माई आजी जी आहे ती प्राजक्ताला मध्येच थांबवते, कारण माई आजीला प्राजक्ताला जाब विचारायचा असतो. तिच्या डोळ्यात नेहमीच ना ही प्राजक्ता खूपच असते आणि त्यामुळेच ना तिला आता असं वाटत असते की प्राजक्ताला सगळं काही माहिती होतं, पण प्राजक्ताने घरातल्या सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवली. मग त्यामुळेच ना आता प्राजक्ताला पहिल्यावर घ्यायचं हे माई आजीला चांगलंच कळत होतं. त्यामुळे आता माई आजी कंटिन्यू जेव्हा प्राजक्ताकडे बघत होती तेव्हा प्राजक्ता माई आजीला विचारते की माई आजी काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का, तुला काही मला विचारायचं आहे का. तेव्हाच प्राजक्ता जी आहे तिने विचारल्यानंतर माई आजी म्हणत असते की ह्या सगळ्या काही गोष्टी तुला कधीपासून माहिती आहेत, म्हणजे आम्हा सगळ्यांपासून ही गोष्ट तू लपवून ठेवलीस, पण या गोष्टी तुलासुद्धा माहिती असतीलच की, मग सांग ना या सगळ्या काही गोष्टी कधीपासून कळलेल्या आहेत. मग तेव्हाच इथे जी प्राजक्ता आहे ती शांत असते आणि ती तृप्तीकडे बघत असते, कारण तृप्तीनेच प्राजक्ताला सांगितलेलं असतं की हे सगळं आपण आत्ता तरी घरी नाही सांगायचं, म्हणूनच मग आता ती शांत असते. तेच दुसरीकडे आता आरवना विचारलेलं असतं की तुला काय झालं, एवढी तू चिडचिड का करतोय. तर आलोक सांगतो की ती सुलक्षणाने बिझनेस जरी उभा केलेला असला ना, म्हणून काय ती काय माझ्या आयुष्याचा निर्णयसुद्धा आता तीच घेणार आहे का. मला लग्न करायचं नाही आहे आणि ती माझ्या लग्नाचा विचार करते, मला हे सगळं जमणार नाही असंही आता म्हटलेलं असतं त्याने आणि जोरातच हातातलं डंबेल्स खाली फेकलेलं असतं. दुसरीकडे आता माई आजीने प्राजक्ताला सांगितलेलं असतं आता तुझ्या घरावर जे काही संकट आलं आहे ना त्या संकटातून तुलाच आता या सगळ्यांना बाहेर काढावं लागणार आहे. मग तेव्हाच ना प्राजक्ताला धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.